बोलो बोलो। हम श्री देवेंद्र फडणवीस जी के बहुत आभारी हैं। उन्होंने ये विधानसभा में ये डिसीजन लिया है और हमारी ये रिक्वेस्ट है कि जो आगे इन्वेस्टिगेशन होगी वो फेयर इन्वेस्टिगेशन होगी ताकि हमें न्याय मिलेगा। और जो केस है वो हमारी ये भी रिक्वेस्ट है कि ये जो केस है वो जो हमारे पहले आए थे जो अच्छे से इन्वेस्टिगेट कर रहे थे नितिन ठाकरे जी, उनको दिया जाए ये केस। और हम चाहते हैं कि इसमें फिर से जो वो कर रहा था 2014 में भी मेरे अब्बा पे हमला हुआ था, तभी भी कोई इन्वेस्टिगेशन सही से हुई नहीं थी। और फिर 2020 में भी उसने करवाया, तभी भी इन्वेस्टिगेशन हो रही थी। तो जो हमारे आयोग है दिलीप पाटिल जी, वो भी मतलब उसने पैसे देके वो सब केस खराब कर दिया था। तो हमारी ये रिक्वेस्ट है कि अभी जो इन्वेस्टिगेशन होगी वो फेयर इन्वेस्टिगेशन होगी। आपने जो मांग की थी जो अधिकारी हो वो अधिकारी के नाम डिस्क्लोज ना किए जाए, क्या मांग की आपकी? हाँ, तो अगर अधिकारी के नाम डिस्क्लोज हो गए तो उन पर भी प्रेशर होगा। तो हमारी ये भी रिक्वेस्ट है कि जो हमारे अभी आने वाले अधिकारी होंगे उनके भी नाम डिस्क्लोज ना हो। हम लोग यही चाहते हैं। सबसे पहले तो मैं धन्यवाद कहना चाहूँगी सीएम फडणवीस सर को। उन्होंने जो ऑर्डर दिया है एक फेयर इन्वेस्टिगेशन के लिए, उन्होंने कहा है की री इन्वेस्टिगेशन होगी और फेयर इन्वेस्टिगेशन होगी असं त्यांनी अनाउन्स केलं आहे हाऊसमध्ये। आता आम्हाला जे पाहिजे दॅट इज की कोई ऐसा ऑफिसर आए, ऐसा ईमानदार ऑफिसर इस केस में इन्वॉल्व हो जो पैसे के प्रेशर से इस केस को वापस से उलझा नहीं दे। क्योंकि इससे पहले 2014 में भी ये हुआ कि पैसे देकर वो बच गया, फिर वापस से इस बार भी जब उसने हमला किया, इतने साल से पिछले 5 साल से वो जो बच रहा है तभी भी उसने ऐसा किया, पैसा दे दिया। तो जिस तरीके से दिलीप पाटिल जो आए थे उन्होंने पैसे लेकर इस चीज को खराब कर देते, हम नहीं चाहते कि फिर से वही चीज फेस करना पड़े। तो इसीलिए अब जो ऑफिसर हमारे केस में आए वो ईमानदार ऑफिसर हो और पैसा लेके वो दब नहीं जाए। वी वॉन्ट अ फेयर इन्वेस्टिगेशन एंड वी डोंट वॉन्ट एनी करप्टेड ऑफिसर्स इन आवर केस। जो भी लोग जिन्होंने हमारे न्याय के लिए आवाज उठाई है, जिन्होंने हमारा साथ दिया है, वी आर रियली थैंकफुल टू देम। इसी तरह वो हमारा अंत तक साथ दे। और जिस तरह सीएम फडणवीस सर ने एक पिता होने के नाते हम बेटियों का दर्द समझे वो, और उन्होंने हमारी मदद करने के लिए उन्होंने रिप्लाई किया। री इन्वेस्टिगेशन का है तो अब बस ये इंसाफ हमको दिलाया जाए। नजीब मुल्ला जो आरोपी है वो मास्टरमाइंड है, उसने इससे पहले भी ये चीजें की है। उसने पैसे खिलाकर ऑफिसर्स को अपने आप को बचाने के लिए ऑफिसर्स को बोला गया है कि मतलब मेरा नाम हटा दो या फिर मुझे बचा लो। तो अब आगे ऐसा ना हो तो आम्हाला फेयर इन्वेस्टिगेशन पाहिजे, आम्हाला जे ऑफिसर्स पाहिजे जो करप्टेड नहीं हो। एंड वो अब ये जो आरोपी है नजीब मुल्ला जो इतने सालों से बच रहा है, बस इसको शिकस्त मिले और इसको अरेस्ट करे। या सरकारकडून तुम्हाला किती अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला किती वाटते की हे सरकार आता जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा चौकशी होईल, पुन्हा आणि नजीब मुल्लांचं नाव देखील मुख्यमंत्र्यांनी त्या अधिवेशनात घेतलेलं आहे, तर तुम्हाला किती आशा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ही पुन्हा चौकशी होईल आणि तुमच्या बाजूने जो निकाल तुम्हाला अपेक्षित तो लागेल? आम्हाला संपूर्ण ट्रस्ट आहे, कारण की जेव्हा सीएम सरांनी आम्हाला प्रॉमिस केले होते कि जब वो सीएम बन जाएंगे तब वो हमको न्याय दिलवाएंगे। उन्होंने अपने वर्ड्स रखे हैं कि वो ही केप्ट हिज वर्ड्स। जो उन्होंने वर्ड्स रखे थे कि मैं सीएम पद पे आऊंगा तो मैं तुमको न्याय दिलवाऊंगा, मैं तुम्हारे लिए आवाज उठाऊंगा, मैं तुम्हारी मदद करूंगा, उन्होंने वो किया है। तो हमको पूरा भरोसा है जब उन्होंने अपना प्रॉमिस रखा है तब वो अब भी रखेंगे, वो हमको न्याय दिलाने तक हमारा साथ देंगे। मैं आपसे पूछना चाहता हूँ, स्पेशली सीएम सर ने नाम लिया था कि उनकी लड़कियों ने बहुत संघर्ष किया है, तो किस तरह से इतने सालों में आपका संघर्ष रहा है और आज जब फिर से री इन्वेस्टिगेशन होने जा रहा है तब आपको कैसा लगा? देखिए, हम ही तो मतलब उन्होंने इतना अच्छा डिसीजन लिया तो हम बहुत उनके आभारी हैं कि उन्होंने ये डिसीजन लिया है। तो कोई भी बेटी होती वो अपने डैड के लिए ऐसे ही लड़ती, वैसे ही हम लड़ रहे हैं और जब तक हमें न्याय नहीं मिलेगा हम लड़ते रहेंगे। इसके पहले क्या हुआ था, किस तरह से केस जो इन्वेस्टिगेशन हुआ था उस बारे में आपको क्या दिक्कत है, किस तरह का इन्वेस्टिगेशन हुआ, कुछ दिशा बोल की आपकी अलग तरह से इन्वेस्टिगेशन गया, क्या हुआ था जरा वो बताओ।
इससे पहले जो हमारे आयो थे दिलीप पाटिल, उन्होंने बहुत ज़्यादा मतलब उसको केस को उलझा दिया था। जो हमने एफआईआर में भी नजीमुल्ला का नाम दिया था, लेकिन उसके ऊपर भी कोई कार्रवाई नहीं हुई थी। प्रूफ्स भी थे लेकिन फिर भी उसको अरेस्ट नहीं कर रहे थे। तो मतलब वो लोग ने केस उल्टा पुल्टा कर दिया था। तो ये और नॉर्मली अगर किसी का एफआईआर में नाम होता है तो उसको इन्वेस्टिगेशन करने के लिए बुलाया जाता है, उसको पुलिस स्टेशन बुलाया जाता है, उसको इन्वेस्टिगेट करने के लिए अरेस्ट किया जाता है, ना कि उसके साथ येऊर के बंगले पर और कहीं बाहर यूपी में मीटिंग ली जाती है। तो उन्होंने इस केस को बहुत उलझा दिया और जो इतना वक्त लग गया है ना इस केस को आज सॉल्व होने में, इसकी जिम्मेदार वही है करप्टेड ऑफिसर्स। बीच में यूपी एसटीएफ ने कुछ लोगों को गिरफ्तार भी किया था, उन्होंने नाम लिया, उसका आगे क्या होगा? आपको कुछ पुलिस से कुछ आपको अपडेट दिया गया, क्या होगा? जी देखिए, ये जो केस है ना, जो यूपी एसटीएफ ने जब शूटर इरफान को अरेस्ट किया था तब उन लोगों ने एक प्रेस नोट भी जारी की थी जिसमें साफ साफ नजीमुल्ला का नाम था, लेकिन फिर भी उस पर उस वक्त भी कोई कार्रवाई नहीं हुई थी। और हमको दिलीप पाटिल की तरफ से ये कहा गया था कि प्रेस नोट जो यूपी की है वो यहाँ उसकी कोई मान्यता नहीं है। ये दिलीप पाटिल ने हमको बताया था। सी वी आर नॉट इनटू, हमको जब हम लोग सब ये सब में इन्वॉल्व हुए तो हमें इतने एक्सपीरियंस नहीं थे, लेकिन हमको उम्मीद थी पुलिस से, प्रशासन से कि वो हमारी मदद करेंगे। लेकिन उस टाइम पे जो करप्ट ऑफिसर थे उन्होंने हमको गलत राय दी, गलत सुझाव दिया, उसकी वजह से हम भी वो कुछ उस वक्त रिप्लाई नहीं कर पाए। बट अब हमको भी चीजें समझ आ रही है और हमको पता है जो हमारे साथ है सीएम फडणवीस सर भी है, वो अब हमारे साथ अन्याय नहीं होने देंगे, वो हमको इंसाफ दिलवाएंगे। एक व्हिडिओ समोर आलाय सर, आधी हे जमील शेख यांच्याबद्दल जो आता जमील शेख यांची केस फार ओपन आहे। 2014ला जमीलला जेव्हा पहिल्यांदा मारलं तेव्हा जमीलने पोलीस स्टेशन मध्ये पाय तुटलेले असताना पण विधान दिलं होतं की याच्या मागे आका आहे। आकाला 5 वर्ष अटक केली नाही पोलिसांनी आणि आकानीच नंतर जमीलचा मर्डर केला। जमीलचा जो पहिला शूटर आहे इरफान, ज्यांनी गोळी मारली, त्यांनी गोरखपूरला पकडल्या पहिलं नाव घेतलं ते आकाचं आणि नंतर सातत्याने जे पकडले गेले त्या सगळ्यांनी आकाचं नाव घेतलं। आका आणि ओसामा ही 2 नावं कॉमन होती। ओसामाने अजून दोघांना सुपारी दिली होती, बैजनाथ आणि अजून एक कोणतरी होता। बैजनाथ कोणता? देवेंद्र। बैजनाथ आणि देवेंद्र हे दोघेही राबोडीत फिरून गेले। त्यांनीही 164 अन्वये कोर्टाला सांगितलं की ही सुपारी आम्हाला नजीब मुल्लाच्या सांगण्यावरनं, आकाच्या सांगण्यावरनं आम्हाला ओसामाने दिली होती, पण आम्ही ती काय पोचवली नाही शेवटपर्यंत। ओसामाचा स्वतःचा व्हिडिओ आहे। मला या कुटुंबाचं कौतुक आहे। 5 वर्ष मी यांना कुठलीही मदत केलेली नाही, पण 5 वर्षानंतर जेव्हा या पोरींकडे मी बघितलं, या पोरी लहान होत्या जेव्हा वडिलांची हत्या झाली तेव्हा वडील कसे मारले गेले हे यांना माहित नसेल, अतिशय लहान होत्या। पण मी जेव्हा ह्या खुशनुमा या त्यांच्या जमीलच्या पत्नीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने माझ्याकडे रडत रडत एवढीच म्हणाली कि साहब हमको पैसा नहीं चाहिए, हमको कोई तुम्हारे से मदद नहीं चाहिए, अगर देना है तो हमको इंसाफ मिला के दो। आणि मला आशा होती की देवेंद्र फडणवीस जी आमचे वैचारिक विरोधक आहेत, पण तरीही न्याय देण्याच्या बाबतीत ते मागे हटतील असं मला वाटत नव्हतं। त्यामुळे विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा हे प्रकरण 5 वर्षात पहिल्यांदा मी हे प्रकरण विधानसभेत मांडलं, पुराव्यासकट मांडलं आणि ह्याच्यात 100% पोलिसांनी योग्य प्रकाराने तपास केलेला नाही। याच्यामध्ये पैशाची मोठी हेराफेरी झाली, मोठ्या प्रमाणात पैशाची हातमिळवणी झाली आणि चौकशी अधिकारीच फुटला असेल तर पुढे काय होणार? एवढी मगरुरी की ज्यांनी चौकशी अंतापर्यंत नेली होती त्याची 24 तासात बदली केली आणि बदली केल्यानंतर त्याच्या बदलीचा आदेश आकानी स्टेटसला ठेवला, स्टेटसला। सगळी कागदपत्र म्हणजे पुढे जर आला तर माझी चौकशी केली 2 मिनिटात बदली होईल, लक्षात ठेवा। या स्टेटसचा सरळ अर्थ तेवढाच होता। त्यामुळे एकाही पोलिसाची न्याय चौकशी करण्याची हिम्मतच झाली नाही।
तर पुढेही काय होईल माहित नाही, राजकीय दबाव येतील. कारण का कोणी कोणी फोन केले पोलिसांना मला सगळं माहिती आहे, कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी याच्यात हस्तक्षेप केला तोही मला माहिती आहे. आमची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांकडनं आहे आणि या कुटुंबाची आशा फक्त देवेंद्र फडणवीसांची कडनं आहे. कारण का ते भाषणाच्या दरम्यान या मुलींचा उल्लेख करत त्यांच्या आक्रोशाचा उल्लेख केला. मला वाटतं की एक पिता म्हणून ते या केसकडे बघतायत आणि जर त्यांनी पिता म्हणून या केसकडे बघितलं तर 100% या दोन्ही पुरींना न्याय मिळेल, त्यांच्या पत्नीला न्याय मिळेल. सर ते आयो होते ठाकरे तेच पुन्हा त्या ठिकाणी आता ते गव्हर्नमेंटचं प्रेरोगेटिव्ह आहे. मी फक्त त्यांना सांगितलं की एका कोणाच्या हातात केस देऊ नका, 3 अधिकारी द्या, म्हणजे जेणेकरून चेक राहील. एखादा पैसे घेऊन गेला तर दुसरा अडवेल, दुसऱ्याने घेतला तर तिसरा अडवेल. 3 जणांची टीम बनवा. कारण काही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सची केस आहे. ठाण्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा झाला, पोलीस काही करत नाही कारण का पॉलिटिकल प्रेशर आहे त्यांच्यावरती. 2,500 कोटीचा जमीन घोटाळा आहे. हायकोर्टाने दाखवून दिलाय हा घोटाळा आहे. ठाण्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव असतो, प्रचंड राजकीय दबाव. खून दाबले जातात, दरोडे दाबले जातात, खोट्या केसेस तर वाटेल तशा टाकल्या जातात, ड्रग्ज ट्रॅफिकिंग दाबलं जातं. येऊरमध्ये नंगा नाच चालू आहे, नंगा नाच. कोणाच्याही जमिनी कोणीही बळकवत आहे. मी आभारी आहे देवेंद्र फडणवीस आहे की त्यांनी येऊरचीही चौकशी लावून टाकली. मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. येऊरमध्ये 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधला जातोय, 20,000 स्क्वेअर फीटचा. जे उभ्या आयुष्यात कधी होऊ शकलं नसतं ते आज येऊरमध्ये होतंय. असा महालासारखा बंगला बांधला जातोय. मला आश्चर्य वाटतं की तुमच्या पत्रकारांच्या कशावर लक्षात येत नाही. आत्ता जा येऊरला आणि बघा कसा असे म्हणजे राजमहाल बांधला जातोय जो कुठल्याही कायद्याने परमिसिबल नाही. माझा आयुक्तांना प्रश्न आहे, आयुक्त काय झोपलेत, आंधळेत आयुक्त? त्याला माहित नाही येऊरमध्ये काय चालू आहे? नुसतं गाडीने फिरून या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. वनजमिनीवर कब्जा घेणं चालू आहे. TILR वनजमिनीची मोजणी करतायत ज्याला परवानगीच नाहीये. म्हणजे आदिवासींच्या जमिनीवरनं आदिवासींना हाकलून दिलंय. याही याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीसांचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं 1 अधिकारी नेमून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी. सर त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की मुस्लिम समाजाच्या एक नेत्याला कुठेतरी तुमच्या पक्षाच्या वतीने दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मला नको ते प्रश्न विचारू नका. 5 वर्ष कोण दाबत नाही. चला पुढे घे. व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते विधान भवनात बसलेले असताना सभागृहाचं कामकाज चालू असताना ते रमी खेळताना तो व्हिडिओ दिसून आलेला आहे. काय वाटतं आपल्याला? असं आहे की या सभागृहाचं पावित्र्यच ठेवायचं नाही असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय. सत्ताची मगरुरी आणि मस्ती इतकी दिसते की एक आमदार येतो, 5 जणांना घेऊन उभा राहतो. त्या 5 जणांमध्ये खून, मारामाऱ्या, बलात्कार, तडीपारी याचे आरोपी असतात. एक माणूस आतमध्ये येत असतो, तो आमदार खुणवतो. मग ते 5 जण जातात आतमध्ये, विधिमंडळाच्या आतमध्ये जाऊन त्या इस्माला मारतात. पोलीस मात्र फक्त एकावर केस घेतात. व्हिडिओ काय दर्शवतो? 5 जण मारतायत, मग एकालाच का पकडला? मला आज उभ्या महाराष्ट्राच्या वतीने अध्यक्षांना विचारायचं आहे, अशी पार्शिलिटी कशासाठी? असा पक्षपातीपणा कशासाठी? विधानसभेची लाच घालवण्याचा असा प्रकार घडला असताना जे आम्ही लोकशाहीचं मंदिर मानतो, हे नशीब मी त्या परिसरातच नव्हतो, नाही तर यांनी सगळं बिल माझ्या नावावर फाडलं असतं. म्हणजे जो आमदार शरद पवारांविषयी अतिशय घाणेरड्या शब्दात बोलतो, जो आमदार उद्धव ठाकरेंना अतिशय खालच्या शब्दात बोलतो, सूर्याजी पिसाळांची औलाद असं म्हणतो, म्हणजे बाळासाहेबांना हे नव्हतं. तुम्ही जयंत पाटलांनाही तेवढ्याच घाणेरड्या शब्दात हे नव्हतं. म्हणजे काय, कुठली मगरुरी, कुठली मस्ती, हा कुठला सुसंस्कृतपणा? आणि त्याच्यात आता महाराष्ट्राची द्रौपदी झाली, जुगारावरच लावला अख्खा महाराष्ट्र.
विधिमंडळामध्ये जिथे गांभीर्याने चर्चा चालू असते, लोकांचे प्रश्न सोडवले जातात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा होते, शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल चर्चा होते, त्या सभागृहात हमी नाही तर रमी खेळली जाते. हमीची चर्चा नाही, रमीची चर्चा. मला वाटलेलं एव्हाना राजीनामा घेतलेला असेल. एखादा मंत्री चर्चा सोडून खाली मान घालून रमी खेळताना दिसतोय, आणि ती पण रमी की ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्यात अनेकांनी म्हणजे दोन तरुण पोरांनी आत्महत्या केली गळफास लावून. इथं काय आत्महत्या करतील असं मला वाटत नाही, पण धन्य आहे. सभागृहाचं पावित्र्य कसं राहणार? तुम्ही विरोधक म्हणून जो काही प्रकरण घडलं, एकाच्या शेतजमिनीवर म्हाताऱ्याला फसवलं होतं, आटपाडीमध्ये घटना आहे, ती घटना लक्षात ठेवून याचा राग मनात ठेवून हे संपूर्ण प्रकरण झालं का? त्यांनी कशाचाही राग कशावरही काढावा, माझ्याशी मला काही घेणं नाही. मी प्रकरण काढत राहील. सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत. माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही, गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागली. आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही. तर म्हटलं फक्त मला वाईट वाटतं की असले प्रकारे सभागृहात करतात. आम्ही 25 वर्ष सभागृहात आहोत. सभागृहात टोकाची भांडणं होतात, टोकाची, पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो. आमचं आणि अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं, म्हणून आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नसतो, शत्रुत्व नसतो, द्वेष नसतं, वैर नसतं. 5 गुंड घेऊन यायचे, मकुकाचे आरोपी आणायचे, पीडीएचे आरोपी आणायचे, खुनाचे आरोपी आणायचे, त्यांना एकत्रित उभं करायचं, नंतर खुणवायचं, जाऊन मारा. ते जाऊन मारतात. पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही. मी नावं देतो ना कोणी मारलेत त्याचे, मी नावं दिलेली आहेत ऑलरेडी. का पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही? आजही मला एक शिव्या घालणारा फोन आलाय, तो आता मी थोड्या वेळाने व्हायरल करेन. काय घाणेरड्या शिव्या देतात, काय घाणेरड्या शिव्या देतात. त्याच्याने काय आम्हाला फरक पडत नाही. पण हेच राजकीय संस्कार पैदा जन्माला घालतात तुम्ही. जे आपण सत्तेत आहोत, पाहिजे ते करा, असा संदेश तर सत्ताधारी देत नाही. शरद पवारांना बोलले तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होतं. त्यांच्या मुलीच्या सासूबद्दल बोलले, त्यांच्या मुलीच्या पतीबद्दल बोलले, तेव्हाच वरिष्ठ नेत्यांनी अडवायला हवं होतं. जेव्हा उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्यागी पिसाळाची उपमा दिली, तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं, निदान त्याची आठवण ठेवून तरी अडवायला पाहिजे होतं. जयंत पाटलांना देखील अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होतं. जेव्हा सत्ताधारीच याला प्रोत्साहन देत आहेत मला, तर मला कोण अडवणार आहे? आविर्भावात आता वागणं सुरू झालं. आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारहाण केली. आणि मारणाऱ्याला जेलमध्ये म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये, आणि मारणारे सगळे मोकाट फिरतात. तुमच्यावर देखील त्याच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मला माहित नाही माझ्यावर काय गुन्हा आहे. माझा कार्यकर्ता नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे, मला अभिमान आहे. त्याची कुठेही चुकी नाही. त्याला मारलेलं आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली. त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना, मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता. मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढेल, हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं. आणि मी आणि रोहितने जी भूमिका घेतली, आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे की होय, आम्ही कार्यकर्त्यांबरोबरच राहू, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेबरोबरच राहू. तुम्हाला काय करायचं ते करा, काय गुन्हा नोंदवायचा आहे, काय पोलिसांना आम्हाला जेलमध्ये घालायचं घाला.
सुनील तटकरे तुमच्यावर जो गुन्हा दाखल झालेला की सरकारी कामामध्ये अडथळा, तशाच प्रकारचा गुन्हा रोहित पवार यांच्यावर देखील त्या दिवशी आझाद मैदान पोलीस म्हणजे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार. सेम की सरकारी कामात अडथळा पोलिसांनी आम्हाला उद्धट बोलायचं, पोलिसांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकायच्या, पोलिसांनी आम्हाला योग्य प्रकार आम्हाला 3 तास फिरवलं. आम्ही फक्त विचारलं नितीन देशमुख कुठे आहे, आम्हाला 3 तास फिरवलं. इथे जाऊ नका, आम्ही इथे गेलो की तिथे जाऊ, इथे नाही तिथे आहे, मग तिथे गेलो की सांगायचं तिथे नाही इथे आहे. अरे कोणी चिडेल यार, आम्ही पण आमदार आहोत. रात्रीचे 3 वाजलेले होते. संपूर्ण स्ट्रेस दबावामुळे आम्ही थकलेलो होतो, चेहऱ्यावरती थकवा दिसत होता, मनामध्ये राग होता. पोलीस मस्त टिंगळ मस्ती करत होते, स्वतः एसी केबिन मध्ये बसून होते. हात जोडून सांगत होतो मी की साहेब मला सांगत तर तू कुठे आहे, कारण का शेवटी तिची पत्नी आणि आई मला फोन करत होती की नितीन कुठे आहे, नितीन कुठे आहे, नितीन कुठे आहे. काय उत्तर देऊ मी त्या पत्नीला आणि आईला? त्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्यावर असते. आई तेच म्हणाली त्याची, अहो तो तुमचा माणूस आहे ना साहेब, कुठे बघा ना. आणि आजकालच्या परिस्थितीमध्ये काय त्याचा गेम बिम करून टाकला असता, कुठेतरी गाडीतनं ढकलून गेला असता, काय भरोसा आहे सध्या. अहो जर विधिमंडळात येऊन लोक मारण्याची तयारी करतात, आमदारावरती हल्ला करण्याचं प्लॅनिंग करतात, महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे? सत्ताधारी पक्षाला हे वाटलं नाही की शरद पवारांवर बोलतो, याला थांबायला हवं. हा बाळासाहेब ठाकरेंवर जातोय बोलताना, आपण याला थांबायला हवं. अहो ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही सत्तेत आलात, तुमची ओळख झाली महाराष्ट्रात, त्या बाळासाहेबांना तो सगळ्यांनी पसाळ म्हणण्यापर्यंत त्याची मदत जाते. जयंत पाटलांसारख्या अनुभवी नेत्याला इतकं छळलं जातं. नवीन कॅसेट, नवीन माझा फोन कुठे रे? ऐका, मी ऐकवतो काय फोन आले. ऐका, महाराष्ट्राला यांची राजकीय संस्कृती समजू द्या. शिव्या तर मी पण देऊ शकतो, तो जेवढा शिव्या देतोय त्या दुपटीने शिव्या देणारा मी माणूस. काय चालू आहे? तुला गोळ्या घालीन, तुला मारून टाकीन. कोण घाबरत रे? 40 वर्ष झाली मी लढाई लढतोय विचारधारेची, तेव्हा नाही घाबरलो. गोळ्याच खायच्यात ना, मरायचंच आहे ना. मरण आज आहे, उद्या आहे. जायचंय 4 खांद्यांवर तर जायचंच आहे. अजरामर पट्टा तर कोणीच घेऊन आलेला नाही. म्हणजे काय संस्कृती जन्माला घालताय? सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी जरूर ऐकावं माझं की थांबवा, ह्याच्याने नुकसान तुमचं होत आहे.